नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 12मधून मी मराठी विषय शिक्षक श्री दिनेश पाटील. तर आज आपण व्याकरणाअंतर्गत समासातील अव्ययीभाव समास व तत्पुरुष समास हे प्रकार अभ्यासू. माणूस प्रत्येक बाबतीत थोडीफार काटकसर करताना आढळतो. हे करताना केव्हा पैशांची तर केव्हा वेळेची बचत करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. हीच गोष्ट त्याच्या बोलण्याच्या व्यवहारातही पाहावयास मिळते. बोलण्याच्या ओघात केव्हा केव्हा जवळ येणाऱ्या दोन शब्दातील वर्ण एकमेकात मिसळून त्यांचा एक जोड शब्द तो तयार करतो. जसे चंद्र उदय असे दोन शब्द न वापरता चंद्रोदय असा एकच शब्द तो शब्दांच्या अशा एकीकरणाला संधी असे म्हणतात. असे वर्ण एकमेकात मिसळून शब्दांची काटकसरच न करता केव्हा केव्हा तो काही शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवतो. उदाहरणार्थ, पोळीसाठी पाट या दोन शब्दांऐवजी त्यातील साठी हा शब्द गाळून पोळपाट हा एक शब्द तो वापरतो. पाच वडांचा समुदाय या तीन शब्दांऐवजी पंचवटी असा एकच शब्द तो बनवेल. किंवा बटाटे घालून तयार केलेला वडा या पाच शब्दांऐवजी बटाटेवडा असा एकच सुटसुटीत शब्द तो बनवेल. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल तर समास म्हणजे एक प्रकारे भाषिक काटकसरच आहे आणि सम अधिक अस या संस्कृत धातूपासून त्याची उत्पत्ती झाली आहे. या ठिकाणी दोन बाबी लक्षात घ्या. एक म्हणजे शब्दांच्या एकत्रीकरणाने तयार होणारा शब्द त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात आणि हा सामासिक शब्द कसा बनला आहे यासाठी शब्दाची फोड करणे म्हणजेच सामासिक शब्दाचा विग्रह करणे होय. समासात कोणते पद प्रधान यानुसार समासाचे प्रमुख चार प्रकार पडतात. इथे लाल अक्षरातील शब्द पहा. पहिला प्रकार अव्ययीभाव समास. तर समासाच्या पहिल्या प्रकारात म्हणजे अव्ययीभाव समासात पहिले पद हे प्रधान असते. दुसरा प्रकार म्हणजे तत्पुरुष समास. तर तत्पुरुष समासात द्वितीय पद प्रधान असते. समासाचा तिसरा प्रकार म्हणजे द्वंद्व समास. यात समासातील दोन्ही पदे प्रधान म्हणजे महत्त्वाची असतात. आणि समासाचा चौथा प्रकार म्हणजे बहुव्रीही समास की यात दोन पदांव्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होतो. समासाचा पहिला प्रकार म्हणजे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद मुख्य असते. मित्रांनो, तुम्हाला माहीत असायला हवे की सामासिक शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो तर त्यात दोन वेगवेगळे शब्द दिसतात. यातील पहिला शब्द म्हणजे समासाचे पहिले पद आणि दुसरा शब्द म्हणजे समासाचे दुसरे पद. तर ज्या ठिकाणी विग्रह केल्यानंतर पहिला शब्द महत्त्वाचा असेल म्हणजेच पहिले पद महत्त्वाचे असेल तर त्या ठिकाणी अव्ययीभाव समास आहे असे समजायचे. समासाचा दुसरा मुख्य प्रकार म्हणजे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासात द्वितीय पद म्हणजे विग्रह केल्यानंतरचे येणारे दुसरे पद म्हणजे दुसरा शब्द महत्त्वाचा असतो तेव्हा त्या ठिकाणी तत्पुरुष समास होतो. आता तत्पुरुष समासाचे विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, उपपद तत्पुरुष समास, नयन तत्पुरुष समास, प्रादि तत्पुरुष समास, मध्यमपदलोपी समास हे उपप्रकार आपल्याला अभ्यासावायचे आहेत. त्याचप्रकारे समासाचा तिसरा प्रकार म्हणजे द्वंद्व समास की ज्यात अर्थदृष्ट्या समासाची दोन्ही पदे प्रधान म्हणजे महत्त्वाची असतात. द्वंद्व समासाअंतर्गत आपल्याला इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, संहार द्वंद्व समास हे उपप्रकार अभ्यासावायचे आहेत. आणि समासाचा शेवटचा प्रकार म्हणजे बहुव्रीही समास. बहुव्रीही समासाचे वैशिष्ट्य म्हणजे यात दोन पदांव्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे विग्रह केलेली दोन पदे तिसरेच पद सुचवितात. बहुव्रीही समासाचे देखील आपल्याला प्रादि बहुव्रीही समास व नयन बहुव्रीही समास हे दोन उपप्रकार अभ्यासावायचे आहेत. समासाचा पहिला प्रकार म्हणजे अव्ययीभाव समास. पुढील शब्द लक्षपूर्वक ऐका. आमरण, यथाक्रम, प्रतिक्षण. यात आ, प्रति
यथा हे शब्द म्हणजे संस्कृतातील उपसर्ग आहेत. संस्कृतात उपसर्गांनाच अव्यय मानतात. हे उपसर्ग प्रारंभी म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला लागून बनलेले हे सामासिक शब्द आहेत. या सामासिक शब्दांचा विग्रह केल्यानंतर पहिल्या पदाला महत्त्व प्राप्त होते आणि म्हणून या समासाला प्रथम पद प्रधान असे म्हणतात. शिवाय एकूण सामासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्यय आहे, म्हणून याला अव्ययीभाव समास असेही म्हणतात. थोडक्यात काय तर जेव्हा समासातील दोन पदांपैकी एक बहुधा पहिले पद अव्यय असते व ते महत्त्वाचे पद असते तेव्हा अव्ययीभाव समास होतो. अव्ययीभाव समासात यथा, प्रति, बिन, बे असे उपसर्ग वापरले जातात. तर शब्दांची द्विरुक्ती होऊन सुद्धा हा समास होतो. उदाहरणार्थ यथाशक्ती शक्तीप्रमाणे, आजन्म जन्मापासून, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवसाला. अव्ययीभाव समासाचे उपप्रकार नाहीत, पण आपल्या माहितीसाठी आपण संस्कृत उपसर्ग अथवा अव्यय लागून बनलेला अव्ययीभाव समास किंवा फारसी उपसर्ग लागून बनलेला अव्ययीभाव समास आणि मराठी द्विरुक्त शब्द अशा पद्धतीने 3 गटात विभागणी करू शकतो. संस्कृत उपसर्गांमध्ये आ, यथा, प्रति हे उपसर्ग आहेत. तर फारसी भाषेतील देखील दर, हर, बिन, बे हे उपसर्ग मराठी भाषेत वापरले जातात आणि त्यानुसार दररोज, हर हमेश, बिनधोक, बेलाशक, गैरशिस्त, बरहुकूम, दर मजल, हर रोज, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर, बरखास्त अशा पद्धतीने अव्ययीभाव समासाची उदाहरणे होऊ शकतात. तिसरा गट करावायचा झाल्यास मराठी द्विरुक्त शब्दांचा. द्विरुक्त म्हणजे दोनदा आलेला शब्द. उदाहरणार्थ गावोगाव, जागोजाग, गल्लोगल्ली, रात्रदिवस, पदोपदी, घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस, पावलोपावली, देशोदेशी. तर यासारखी उदाहरणे ही अव्ययीभाव समासाची उदाहरणे होतील. मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात आले असेल की अव्ययीभाव समासात पहिल्या पदाला महत्त्वाचे स्थान असते. समासाचा दुसरा मुख्य प्रकार म्हणजे तत्पुरुष समास. ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा दुसरा शब्द समासाचा विग्रह करताना स्पष्ट करावा लागतो तेव्हा त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाचे 6 उपप्रकार आपल्याला अभ्यासावायचे आहेत. त्यातील पहिला उपप्रकार म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास. मराठीत द्वितीया ते सप्तमी या विभक्तींपैकी कोणत्या तरी एका विभक्ती प्रत्ययाचा उपयोग समासाचा विग्रह करताना करावा लागतो आणि म्हणून ज्या समासात द्वितीया ते सप्तमी विभक्तींपैकी कोणत्या तरी एका विभक्ती प्रत्ययाचा उपयोग केल्याशिवाय समासाचा विग्रह होऊ शकत नाही तेव्हा त्या समासाला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. आता या समासाची उदाहरणे पाहूया. परदेश गमन. विग्रह कसा होईल तर परदेशास गमन. समासाचा प्रकार द्वितीया तत्पुरुष. अशाच पद्धतीने गुणविहीन म्हणजे गुणांनी विहीन, तृतीया तत्पुरुष समास. पुस्तकालय, पुस्तकांसाठी आलय, चतुर्थी तत्पुरुष समास. दोषमुक्त, दोषातून मुक्त, पंचमी तत्पुरुष समास. चोरभय, चोरापासून भय, तर पंचमी तत्पुरुष समास. अशाच पद्धतीने राष्ट्रसेवा, राजपुत्र, वनवास, कार्यकुशल ही सर्व विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणे होतील. तत्पुरुष समासाचा दुसरा उपप्रकार म्हणजे कर्मधारय समास. अर्थातच तुमच्या लक्षात आले असेल की कर्मधारय समासात दुसऱ्या पदाला महत्त्वाचे स्थान असते. जेव्हा संपूर्ण सामासिक शब्द नामरूपात असतो व नामपद प्रधान रूप असते. कर्मधारय समास हा या दृष्टीने तत्पुरुष समासाचाच एक प्रकार असला तरी एक स्वतंत्र समास प्रकार म्हणून हा समास महत्त्वाचा आहे. कर्मधारय हा स्वतंत्र प्रकार नाही, परंतु कर्मधारय समासाचे स्वरूप एवढे मोठे आहे की त्यामुळे त्याला एक स्वतंत्र समास म्हणून मान्यता मिळते. वेगवेगळ्या पद्धतींनी कर्मधारय समास होऊ शकतो. एक, जेव्हा
दोन पदांपैकी एक पद विशेषण व दुसरे पद नाम असते तेव्हा. दुसरे, जेव्हा दोन नामपदांमध्ये तुलनेचा भाव असतो तेव्हा. आणि तिसरे, दोन्ही पदे विशेषण असल्यास. आता कर्मधारय समासाची काही उदाहरणे पाहू. उदाहरणार्थ महाकवी, कृष्णसर्प, हिरवेगार, पांढरे शुभ्र, ज्ञानसूर्य, नर केसरी, ज्ञानसागर, रक्तचंदन, नीलकमल, घननीळ, पुरुषोत्तम, कमलनयन, चंद्रमुख, चरणकमल इत्यादी. तत्पुरुष समासाचा पुढील उपप्रकार म्हणजे उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास हा या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्याचे दुसरे पद हे कृदंत असते. आता उपपद तत्पुरुष समासाची व्याख्या पाहू. ज्या सामासिक शब्दातील अंतिम म्हणजे दुसरे पद क्रियापदावरून बनलेले किंवा कृदंत पद असते तेव्हा त्या समासाला उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. हे पद असे असते की स्वतंत्रपणे वाक्यात त्याचा उपयोग होऊ शकत नाही. आता उपपद तत्पुरुष समासाची काही उदाहरणे आपण पाहू. मित्रांनो, तुमच्या समोरील उदाहरणांचे नीट निरीक्षण करा. 1. पंकज, पंकात जन्मलेले. यात ज म्हणजे जायते, तर ज हे कृदंत जन्मलेले या अर्थी वापरले जाते. दुसरे उदाहरण दिनकर, दिवस करणारा. या ठिकाणी कृ म्हणजे करणारा या अर्थी. तिसरे लाकूड तोड्या. हा मात्र मराठी प्रत्यय आहे. लाकूड तोड्या, लाकूड तोडणारा या अर्थी. जलद, जल देणारे. गृहस्थ, घरात राहणारा. चक्रधर, चक्र धारण करणारा. ही काही उपपद तत्पुरुष समासाची उदाहरणे होतील. पुढील प्रकार म्हणजे नयन तत्पुरुष समास. ज्या समासात नामपद मुख्य असते व पहिले पद नकार दर्शविणारे असते किंवा विरुद्ध अर्थ व्यक्त करणारे असते तेव्हा नयन तत्पुरुष समास होतो. हे नकारार्थी पद उपसर्ग असते. स्वतंत्रपणे अर्थ सांगणारे पद नसते. नत्स्य, न, अभाव दर्शवणारे असे हे पद असते. त्यासाठी अ, अन, अप, अव, न इत्यादी उपसर्ग या समासात योजले जातात म्हणजे वापरले जातात. आता या प्रकाराच्या उदाहरणांचे नीट निरीक्षण करा. असत्य, सत्य नाही ते. अधर्म, धर्म नाही तो. अपूर्ण, पूर्ण नाही ते. अनेक, एक नाही ते. तर यात चारही उदाहरणांमध्ये अ हे उपसर्ग नकार अथवा अभाव दर्शविते. त्याचप्रमाणे अयोग्य, अनादर, नापसंत, अनाचार, अन्याय, अहिंसा, निरोगी, नाइलाज, नाउमेद, बेडर, गैरहजर ही सुद्धा नयन तत्पुरुष समासाची उदाहरणे होतील. आता प्रादि तत्पुरुष समासाविषयी माहिती मिळवू. प्र अधिक आदि बरोबर प्रादि असा हा शब्द बनला आहे. प्र हा एक प्रत्यय आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की प्रत्यय हा शब्दाच्या आरंभी लागतो. प्र सारखेच सु, दु, सत, कु, परा, वि असेही प्रत्यय वापर. या सामासिक शब्दांच्या आधी असे प्रत्यय जोडले जातात. हे प्रत्यय जेव्हा नामपदाला, उदाहरणार्थ पराजय, जयापासून दूर तो. कुमती, कु म्हणजे वाईट आणि मती म्हणजे बुद्धी. विनम्र, विशेष असा नम्र. सुकन्या, सु म्हणजे चांगली आणि कन्या चांगली कन्या या अर्थी. याप्रमाणेच दुर्जन, दु म्हणजे वाईट आणि जन म्हणजे लोक. तसेच सन्मार्ग, चांगला मार्ग ही प्रादि तत्पुरुष समासाची उदाहरणे होत. मध्यम पदलोपी समासात देखील समासातील दुसरे पद हे महत्त्वाचे असते आणि म्हणून त्या दृष्टीने त्यास तत्पुरुष समासाचा प्रकार मानले जाते. आता व्याख्या बघूया. ज्या सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारी मधली काही पदे लोप करावी लागतात आणि म्हणून त्या समासाला
मध्यमपदलोपी समास असे म्हणतात. यालाच काही जण लुप्तपद कर्मधारय असेही म्हणतात. लुप्त म्हणजे नाहीसे होणे, तर कर्मधारय समासाशी याचे साधर्म्य दिसते. आता मध्यमपदलोपी समासाची काही उदाहरणे आपण पाहू. उदाहरणार्थ पुरणपोळी, पुरण भरून तयार केलेली पोळी. भोजनभाऊ, भोजनापुरता भाऊ. घोडेस्वार, घोडा असलेला स्वार. बालमित्र, गुडांबा, मामेभाऊ, बटाटे भात, नातसून, मावसभाऊ ही मध्यमपदलोपी समासाची उदाहरणे होतील. तत्पुरुष समासाचा शेवटचा प्रकार म्हणजे द्विगु समास. ज्या सामासिक शब्दात दुसरे पद महत्त्वाचे असते व दोन पदांचा संबंध हा विशेषण आणि विशेष्य अशा स्वरूपाचा असतो आणि सामासिक शब्दातील पहिले पद संख्याविशेषण असते, तेव्हा त्या समासास द्विगु समास असे म्हणतात. हा देखील कर्मधारय समासाचाच एक प्रकार आहे. उदाहरणे बघूया. पंचवटी, 5 वडांचा समूह. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. चातुर्मास, 4 मासांचा समुदाय. त्रिभुवन, 3 भुवनांचा समुदाय. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समासाचे सर्व उपप्रकार अभ्यासले. आता पुढील व्हिडिओत आपण द्वंद्व समास व बहुव्रीही समासाच्या प्रकारांविषयी माहिती मिळवू.